नमस्कार. रोल. नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत. औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे उपराष्ट्रपती पदासाठी विविध पक्षांना संपर्क करण्याची जबाबदारी आल्यामुळे राऊत यांचं डोकलंय. कारण देवेंद्रजी फडणवीस काय आहेत आणि देवेंद्रजी फडणवीसांकडे एकदा जबाबदारी मिळाल्यानंतर ते कशा पद्धतीने चमत्कार घडून आणतात हे महाराष्ट्राला माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत यांना माहिती आहे. देवेंद्रजी यांच्याकडे उपराष्ट्रपती पदासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना संपर्क केला. तुमच्याकडे बहुमत आहे तर संपर्क कशाला करता असा प्रश्न राऊत विचारतायत. कारण त्यांची चिडचिड होते. त्यांना माहिती आहे की आता देवेंद्रजींनी जर का हे मिशन हाती घेतलं तर महाराष्ट्रात उरली सुरली भ्रष्ट आघाडी आहे ती आता शिल्लक राहणार नाही. महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीची पळताभुई थोडी होणार आहे याची पूर्ण कल्पना संजय राऊत यांना आलेली आहे. उभाटा गटाचे खासदार टिकून राहतील का? संजय राऊत यांचे सहकारी टिकून राहतील का असा प्रश्न देखील त्यांच्या मनामध्ये आहे. आणि आपला उभाटा गट फुटू नये या काळजी त्यांना चिंता लागलेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात ही चाणक्यगिरी चालणार नाही आणि चाणक्यगिरी आम्हाला शिकवू नका अशा पद्धतीची भाषा संजय राऊत वापरतायत. पण देवेंद्रजी फडणवीस यांची चाणक्यगिरी यापूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितली, यापूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितली आणि उपराष्ट्रपती पदासाठी गुप्तपणे निवडणूक मतदान असतं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मविआच्या ठिकऱ्या पडणार याची कल्पना संजय राऊत यांना आहे. त्यामुळे संजय राऊत घाबरलेले आहेत आणि देवेंद्रजींवर टीका करतायत. खरं तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सीपी जी राज्यपाल महाराष्ट्राचे प्रथम नागरिक आहेत आणि त्यांची उपराष्ट्रपती पदावर जर का निवड होत असेल तर त्याबद्दल महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षांनी त्यांचं अभिनंदन करायला हवं होतं. संजय राऊत यांनी देखील मोठ्या मनाने उभाटा गटाने आणि शरद पवार गटाने देखील मोठ्या मनाने त्यांना पाठिंबा द्यायला हवा होता. परंतु संजय राऊत हे अतिशय कोत्या मनाचे आहेत. त्यांचं धाडस अशा पद्धतीनं पाठिंबा द्यायचं होणार नाही. कारण त्यांनी काँग्रेसचं मांडलिकत्व स्वीकारलेलं आहे. काँग्रेसची चाकरी करणं, काँग्रेसच्या होला हो म्हणणं याशिवाय संजय राऊत यांच्याकडे पर्याय उरला नाही. त्यामुळे सीपी राधाकृष्णन यांना ते पाठिंबा देणार नाहीत याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. परंतु राजकारणामध्ये सौजन्य दाखवावं लागतं. त्याचमुळे काल देवेंद्रजी फडणवीस यांनी उद्धवजी ठाकरे असतील, शरद पवार साहेब असतील यांना फोन करून संपर्क केला आणि हा संपर्क झाल्यामुळे संजय राऊत यांना आता भीती वाटते की आपल्या गटाचे खासदारच आपल्यापासून निघून जातील आणि आपल्या खासदारांना भारतीय जनता पार्टीसोबत किंवा एनडीएच्या पारड्यामध्ये जर का मतं दिलं तर आपली राहिलेली, खरं तर उभाटा गटाला आणि संजय राऊतांना इज्जत राहिलेली नाही, परंतु थोडी उरली सुरली राहिलेली इज्जत सुद्धा या निवडणुकीमध्ये घालवली जाईल अशा पद्धतीची शंका संजय राऊत यांना आहे. संजय राऊत घोडा मैदान दूर नाही आहे. येत्या काही दिवसांमध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये तुमच्या पत्त्याचा बंगला, जो महाविकास आघाडीचा छोटासा पत्त्याचा बंगला आहे ना, तो आता कोसळणार आहे. तुमचे खासदार इंटॅक्ट राहतात का हे बघावं आणि त्याच्यानंतर देवेंद्रजींच्या चाणक्यगिरीबद्दल प्रश्न उपस्थित करावे. संजय राऊत यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित, तो म्हणजे भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मॅच क्या खेळताय. संजयजी राऊत बोलताना थोडीशी माहिती घ्या. ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय सैन्यानं सर्वच्या सर्व अतिरेक्यांना यमसदनी पाठवलं. सर्वच्या सर्व अतिरेक्यांना कंठस्नान घातलं.
पाकिस्तानच्या घरात घुसून हल्ला केला आणि पाकिस्तानला जशाच तसं उत्तर दिलं। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरचा बदला घेतला आणि ज्या आपल्या हिंदू भगिनींचं कुंकू पुसलं होतं त्याचा बदला घेण्याचं काम ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून आपल्या सैनिकांनी केलेलं आहे। त्याबद्दल खरं तर अभिमान बाळगायला पाहिजे होता, परंतु संजय राऊत आज पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणतायत की ते अतिरेकी पकडले नाहीत। अहो, तुम्ही उभाटा गटाचे प्रवक्ते आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत का पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत? पाकिस्तानचे प्रवक्ते देखील अशा पद्धतीची भाषा वापरणार नाहीत, तशी भाषा आज संजय राऊत वापरतायत। अतिरेक्यांना कंठस्नान घातलंय, आम्ही अतिरेक्यांना गोळ्या घालून त्यांना ठार केलंय आणि तुम्ही म्हणतायत अतिरेकी अजून जिवंत आहेत। अहो, ही भाषा पाकिस्तानचे प्रवक्ते देखील वापरणार नाहीत, पाकिस्तानचे मंत्री देखील वापरणार नाहीत, अशी भाषा तुम्ही संजय राऊत वापरतात। महाराष्ट्र आणि हिंदुस्थान ही तुमची भाषा बघतोय। पाकिस्तानला धडा शिकवण्याची ताकद या भारतामध्ये आहे आणि अशी ताकद असताना तिथले अतिरेकी अजून जिवंत आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य तुमचं येते। अहो, आम्ही त्यांना घरी बसवलं, त्यांना कंठस्नान घातलं, घरात घुसून आम्ही मारलंय। त्यामुळे भारतीय सैन्याच्या शौर्यावर तुम्ही शंका उपस्थित करताय, भारतीय सैन्याने केलेल्या शौर्याचा अपमान तुम्ही करतायत। त्यामुळे तुम्ही भारतीय सैनिकाच्या शौर्याचा अपमान केल्याबद्दल नाक घासून माफी मागितली पाहिजे। ज्या अतिरेक्यांना आम्ही कंठस्नान घातलंय ते जिवंत आहेत असं जर का तुम्ही म्हणत असाल तर त्याबद्दल उभाटा गटाने उद्धव ठाकरे यांनी, आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। आम्ही अतिरेक्यांना कंठस्नान घालतो आणि संजय राऊत म्हणतात ते जिवंत आहेत। तुम्ही त्या माता भगिनींचा अपमान करताय ज्यांचं कुंकू पुसलं गेलंय, तुम्ही त्या सैनिकांचा अपमान करताय ज्यांनी 2 हात करून पाकिस्तानला धडा शिकवलाय। त्यामुळे संजय राऊत यांनी या प्रकरणामध्ये तातडीनं माफी मागितली पाहिजे। राहिला प्रश्न क्रिकेटचा, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशामध्ये, दोन्ही देशादरम्यान सामने होणार नाहीत हे आधीच स्पष्ट केलंय, परंतु आशिया कप हा भारत आणि पाकिस्तान दरम्यान नसतो, त्यामध्ये वेगवेगळे देश असतात आणि त्या वेगवेगळ्या देशांसोबत आपल्याला आपला जो करार आहे त्यानुसार खेळावं लागतं। परंतु भारताच्या भूमीवर पाकिस्तानचा एकही खेळाडू येणार नाही आणि भारताचा एकही खेळाडू पाकिस्तान भूमीवर जाणार नाही आणि पाकिस्तानच्या भूमीमध्ये आम्ही क्रिकेट खेळणार नाही आणि पाकिस्तानला भारताच्या भूमीत येऊन क्रिकेट खेळता येणार नाही, ही देखील स्पष्ट भूमिका आम्ही सांगितलेली आहे। त्यामुळं राष्ट्रवाद काय असतो, भारताच्या देशासाठी आणि लढण्यासाठी काय केलं पाहिजे हे संजय राऊत यांनी शिकू नये। संजय राऊत यांनी आधी सर्व देशवासियांची आणि भारतीय सैनिकांची माफी मागितली पाहिजे आणि त्यानंतर क्रिकेटवर बोललं पाहिजे। आणि राहिला प्रश्न क्रिकेटचा, तर दाऊदचा मेवणा, दाऊदचा व्याही जावेद मियादाद याला घरी बोलावून ज्यांनी बिर्याणी खिलवली, त्यावेळेला संजय राऊत देखील तिथं उपस्थित होते। ज्यांनी जावेद मियादादला बिर्याणी खिलावली त्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटवर बोलावं का, हा देखील माझा प्रश्न आहे। सुनेत्रा पवार या काल संघाच्या एका कार्यक्रमाला गेल्या, त्यानंतर रोहित पवार असतील किंवा शरद पवार गटाचे टीका करतात। खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सामाजिक आणि वैचारिक अस्पृश्यता मानतो। जोपर्यंत मानत नाही, जोपर्यंत वैचारिक अस्पृश्यता संपत नाही तोपर्यंत सामाजिक अस्पृश्यता देखील संपत नाही। सामाजिक आणि वैचारिक अस्पृश्यता असता कामा नये ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे। आपण बघितलं असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर यापूर्वी व्यक्ती येऊन गेलेले आहेत। 1936 साली महात्मा गांधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर आलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मला आपुलकी आहे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। प्रणव मुखर्जी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका शिबिरामध्ये मार्गदर्शक म्हणून आले होते, याची आपल्याला माहिती आहे। अरविंदजी नेमान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ते आले होते। मोहम्मद अली छागला हे तर बाळासाहेब देवरस यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाला ते आले होते। झाकीर हुसेन हे देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात आले होते। जयप्रकाश यांचं तर वक्तव्य असं होतं की जनसंघ जातीवाद
तर मी जातीवादी आहे अशा पद्धतीचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल आदर बाळगणारं वक्तव्य केलं होतं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे देखील संघाच्या व्यासपीठावर आले होते. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सामाजिक आणि वैचारिक अस्पृश्यता दूर करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करते. सुनेत्राताई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एखाद्या कार्यक्रमात आले असतील तर त्याबद्दल शरद पवार गटाला किंवा रोहित पवार यांना मिरची झोमण्याचं काही कारण नाही. पवार साहेब, जेव्हा मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले होते त्यावेळेला तुम्ही काय भाषा वापरली होती? मुंबईतल्या एका मुस्लिम भागामध्ये बॉम्बस्फोट झाला, अशा पद्धतीचं वैचारिक दारिद्र्य त्यावेळेला तुम्ही दाखवलं होतं. सुनेत्राताईने ते तरी दाखवलं नाही. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रप्रथम या विचारधारेच्या जर का व्यासपीठावर जात असतील तर त्या भूमिकेचं निश्चितपणे स्वागत करायला हवं. मला वाटतं रोहित पवार यांनी थोडासा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास माहीत करून घ्यावा. पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास माहीत करून घ्यावा. काँग्रेसचे अनेक दिग्गज, वेगवेगळे समाजवादी कार्यकर्ते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर आलेले आहेत. त्यामुळे सुनेत्राताई जर का अशा पद्धतीनं व्यासपीठावर आल्या असतील तर त्याबद्दल मिरची लागण्याचं काही कारण नाही. बॉम्बस्फोट बद्दल पाकिस्तानची गोंजारणी करण्यापेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर येणं, एका धर्मियाचं लांगुलचालन करण्यापेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर येणं हे कधीही चांगलं असतं. हे शरद पवार गट आणि रोहित पवार यांनी ध्यानात ठेवावं. आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे की पुठ्याचे कीज आहेत, चाव्या आहेत, त्या देण्याऐवजी घराच्या होत्या. खरं तर BDD चाळीचा पुनर्विकास देवेंद्रजी फडणवीस यांनी केला. BDD चाळीमध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा घराची किंमत होती 50 लाख. किती होती? 50 लाख. त्या कॅबिनेटमध्ये आदित्य ठाकरे मंत्री होते. त्यावेळेला ते पैसे का पुठ्ठ्याचे येणार होते का? 50 लाख वरळीतले नागरिक पुठ्ठ्याचे पैसे देणार होते का? देवेंद्रजी फडणवीस जेव्हा सरकारमध्ये आले तेव्हा त्यांनी BDD चाळीच्या घराच्या किमती कमी केल्या. परवडणाऱ्या दरामध्ये सर्वसामान्य मराठी माणसाला, परवडणाऱ्या दरामध्ये सर्वसामान्य BDD चाळीतल्या रहिवाशांना घर मिळालं पाहिजे, यासाठी देवेंद्रजींनी प्रयत्न केले आणि त्याच्या चाव्याचं वाटप केलं. काही दिवसांमध्ये त्याचं स्थलांतरण होईल आणि BDD चाळीच्या पक्क्या घरामध्ये जातील. आदित्यजी, जेव्हा तुमचं सरकार असताना 50 लाख रुपये त्याची किंमत ठेवली होती, ते काय पुठ्ठ्याचे पैसे नागरिक देणार होते का? त्यांना तर घामाचे, कष्टाचे पैसे द्यावे लागले असते. त्या पैशाची किंमत देवेंद्रजींनी कमी केली, त्याबद्दल तुम्ही बोलत नाहीत. आणि आता चावीमध्ये थोडीशी दिरंगाई होत असेल तर त्याबद्दल देखील प्रशासन दखल घेईल आणि तातडीनं त्यांना घरामध्ये स्थलांतरित करण्याचा प्रयत्न होईल. परंतु तुमच्या काळामध्ये 50 लाख रुपये किंमत होती, त्याबद्दल तुम्ही चकार शब्दात बोलत नाहीत. आधी आदित्य ठाकरेंनी 50 लाख किंमत का ठेवली होती आणि स्वतः आदित्य ठाकरे त्या कॅबिनेटमध्ये असताना 50 लाख रुपयाची किंमत का ठेवली होती याचं उत्तर त्यांनी द्यावं. मागील काही दिवसापासून तुम्ही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या सगळ्या पत्रकार परिषदांना थेट आणि आक्रमक उत्तर देताय आणि ठाकरे गटाचे नेत्यांकडून सुद्धा यावरती टीका होते. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी सुद्धा तुमच्यावरती आरोप केले की नवनाथ बन हे संजय राऊतांच्या अंगावरचा कचरा सुद्धा नाहीये. नवनाथ बन कचरा आहे का अजून कोणी आहे हे शरद कोळी ठरवणार नाही, तर महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता ठरवेल. शरद कोळी यांना अधिकार नाहीये की नवनाथ बन कचरा आहे का नवनाथ बन अजून चांगला आहे. चांगला आहे का कचरा आहे ही जनता ठरवत असते. चांगला आहे का कचरा आहे सर्वसामान्य माणूस ठरवत असतो. आणि शरद कोळी यांना मला एकच सांगायचं आहे की संजय राऊत हे नवनाथ बनला साल्या म्हणतात. संजय राऊत नवनाथ बनला शिव्या घालतात. संजय राऊत नवनाथची सुनता झाली आहे का असा प्रश्न विचारतायत. शरद कोळींनी आधी संजय राऊतांना जाऊन विचारावं. नवनाथ बननी तुम्हाला आव्हान केलंय. संजयजी राऊत तुमची सुनता झाली का हा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता. राऊतांमध्ये आणि शरद कोळींमध्ये जर का हिंमत असेल ना तर संजय राऊत आणि मला घेऊन शरद कोळी यांनी कुठलेही हॉस्पिटल गाठावं, त्या हॉस्पिटलमध्ये मी जायला तयार आहे. राऊतांची टेस्ट करावी, माझी टेस्ट करावी आणि शरद कोळी यांनी ते प्रमाणपत्र महाराष्ट्राला दाखवून द्यावं की खरी सुनता कुणाची झालेली आहे. संजय राऊत आणि शरद कोळी यांची वैचारिक सुनता झालेली आहे हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे. औरंगजेब फॅन क्लबचे ते मेंबर आहेत.
औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते संजय राऊत आणि शरद कोळी आहेत हे महाराष्ट्राला माहित आहे, परंतु जर का संजय राऊत यांची सुनताची टेस्ट केली ना तर संजय राऊतांची प्रत्यक्ष सुनता झाली हे देखील महाराष्ट्राला कळेल। त्यामुळे शरद कोळी यांनी माझं हे आव्हान स्वीकारावं। संजय राऊत यांना आणि मला दोघांनाही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये हवं तर कोळी कोकणातले आहेत, आम्ही दोघेही कोकणातल्या, ते सांगतील त्या हॉस्पिटलमध्ये यायला तयार आहे। महाराष्ट्रातली खरी सुनता कोणाची झालीये हे कळून द्यावं। वैचारिक सुनता उभाटा गटातील सर्व प्रवक्त्यांची संजय राऊत यांनी शरद कोळी यांची झालेली आहे हे महाराष्ट्राने स्वीकारलेले आहे आणि प्रत्यक्ष सुनता संजय राऊत यांची झाली की नाही हे शरद कोळी यांच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राला सांगून टाकू। ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली आणि त्यावरती तातडीने अधिकाऱ्यांची नेमणूक सुद्धा झाली आणि ते सक्रिय करण्यात आलं। मात्र इतर समाजाच्या सगळ्यांना सुद्धा अशा पद्धतीने महामंडळावरती बरेचसे अधिकारी नेमणूक झालेले नाहीयेत आणि त्यावरती सुद्धा सरकारनं तितकीच तत्परता दाखवावी असं रोहित पवार म्हणाले। एका दैनिकानं अत्यंत खोटी अशी बातमी छापली। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की देवेंद्रजी फडणवीस हे बहुजन समाजाचं नेतृत्व करतात। देवेंद्रजी फडणवीसांनी कधीही एका समाजाचा विचार केला नाही। अनेक बहुजन समाजाची पोरं उभी करण्याचं काम, अनेक बहुजन समाजाचे नेतृत्व उभं करण्याचं काम देवेंद्रजीनं सातत्याने केलंय आणि देवेंद्रजींनी जाहीरपणे व्यासपीठावर सांगितलंय की भारतीय जनता पार्टीचा डीएनए ओबीसी आहे। भारतीय जनता पार्टी बहुजन समाजाचं नेतृत्व करत आहे आणि देवेंद्रजी फडणवीस हे एकमेव नेते आहेत। त्यांनी कुंभार समाजासाठी महामंडळ स्थापन केलं, भटक्या विमुक्तासाठी महामंडळ स्थापन केलं, धनगर समाजासाठी महामंडळ स्थापन केलं। 18 पगड जातींना 12 बलुतेदार 18 अलुतेदार यांना सोबत घेऊन काम देवेंद्रजींनी सातत्यानं केलंय। ही एक वर्तमानपत्रांनी अतिशय खोटी खोडसाळपणाची बातमी दिलेली आहे। सर्वच महामंडळांना जे काही महामंडळ महायुती सरकारनं घोषित केलेली आहेत सर्व महामंडळांना समान न्याय, समान वागणूक, एवढंच नाही तर समान निधी देण्याचं काम देवेंद्रजींनी सातत्याने केलंय। देवेंद्रजींनी ह्या आयुष्यामध्ये कधीही अशा पद्धतीची भूमिका घेतली नाही। भारतीय जनता पार्टीचं सरकार, महायुतीचं सरकार सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास यावर विश्वास ठेवून काम करते। त्यामुळे कुठल्या तरी एका समाजाला आम्ही मोठी बाजू देतो आणि दुसऱ्या समाजावर अन्याय करतो हे भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजींच्या स्वप्नात देखील येणार नाही। रोहित पवार जाणीवपूर्वक आपल्या हातातला बहुजन समाज दूर जातोय, आपल्या नेतृत्वात मराठा समाज राहावा तो आता देवेंद्रजींकडे जातोय। यामुळे रोहित पवार घाबरले आहेत, त्यामुळे अशा पद्धतीची टीका ते करतायत। खूप खूप धन्यवाद। थँक्यू।